स्वागत आहे तुमचं सॉफ्टवेअर क्रमांक 2.9.1 मध्ये. आपलं इथं तुमचं शाळेचं नाव टाकायचं आहे, केंद्र टाकायचं आहे, त्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे तालुका, जिल्हा, UDIS क्रमांक आणि त्यानंतर तो जनरेट पिन होईल. तो पिन मला व्हॉट्सअप ह्या क्रमांकावर पाठवायचा आहे आणि तो पिन मी दिल्यानंतर तुमचं सॉफ्टवेअर चालू होईल. तसं 10 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही चांगल्या पद्धतीने वापरू शकता, फ्रीमध्ये वापरू शकता. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला जायचं नोंदवहीमध्ये आपल्याला सुरुवातीची शिल्लक आहे ती एप्रिल महिन्यामध्ये टाकायची आहे. ह्याच महिन्यामध्ये टाकायचे जिथून पोषणार तुम्ही सुरू करणार आहेत. समजा सप्टेंबरमधला भरायचा आहे तर तुम्ही 31 ऑगस्टचा जो शिल्लक आहे इथे टाकायचा आहे, किंवा तुम्ही एप्रिलपासून भरणार असेल तर मार्च शेवटचा दिवस कोणता आहे त्याचं शिल्लक तुम्ही इथं टाकू शकता. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला प्राप्त झालेलं धान्य जे आहे ते तुम्ही इथे टाकू शकता. त्याचा दिनांक तांदूळ इथे टाकू शकता, धान्यादी प्राप्त दिनांक इथे टाकू शकता. आणि जसं तुम्ही इथं डाटा भराल तसं इथं ॲटोमॅटिक तुमचं मेनू तयार होत जाईल इथे. ठीक आहे. आता हा एप्रिलचा आहे, त्यानंतर जूनचा समजा आहे इथे. आता जूनचा मेनू जर मला टाकायचा झाला तर मी काय टाकू शकतो इथे. समजा 16 जूनचा आहे मेनू, 15 जूनचा की मी टाकू शकतो बाबा त्या दिवशी विद्यार्थी होते 25 विद्यार्थी टाकल्याबरोबर त्या दिवशीचा त्रिसूत्रीनुसार मेनू तयार होतो. पण आपल्याला त्रिसूत्रीनुसार त्यावेळेस मेनू नव्हता. मग त्यावेळेस आपल्याला काय करायचं, इथं संक्षिप्त मेनू टाकायचा. संक्षिप्त मेनूमध्ये मी आता माझ्याकडे त्यावेळेस धान्य होतं मसूर डाळ, MSD. मसूर डाळीचा कोड आहे MSD टाकल्याबरोबर तुम्हाला इथं बदल झालेला दिसेल. आता तो बदल बघा तुम्ही, मसूर डाळ बरोबर आहे. इथं मसूर डाळ आलेला आहे आणि ही मसूर डाळीचं मेनू जो आहे त्याच्यानुसार इकडं आपल्याला हे दर निश्चित झालेले पाहायला मिळतात अशा पद्धतीने. आणि इथं हे भाजीपाला व पूरक आहार जो आहे इथं तुम्हाला भाजीपाला टाकायचा आहे, डॅश खोडायचा आहे. इथं तुम्हाला कोड टाकायचं 1,2, आणखी इथं B अशा पद्धतीने कोड टाकायचा आहे. ठीक आहे. भाजीपाल्याचा कोड. आता भाजीपाल्याचा कोड कसा आहे तो मी तुम्हाला संक्षिप्तरित्या टाकतो. आता इथं आपण MSD टाकले आणि मी एप्रिल महिन्यामध्ये MSD1 टाकलेला आहे, HR1 टाकलेला आहे. तर हे त्यावेळेतले मेनू आहेत. त्यावेळेस रेट वेगळी होती एप्रिल महिन्यामध्ये आणि मेनूचे रेट जून महिन्यात बदलले. मग त्यावेळेस मी हे MSD1 हा एक मेनू सेट केला आणि HR1 एक मेनू सेट केला, कारण त्यावेळेस माझ्याकडे तेवढेच होते आणि म्हणून त्याला मी वेगळं नाव दिलं 1 म्हणून. ठीक आहे. आता हे सेट कशी करायचे ते आपण नंतर पाहू. आता त्यानंतरचं आहे इथे आपल्याला शाळा व्यवस्थापन समिती ठराव दिनांक दिसतो. इथं तुमचा ठराव क्रमांक आणि दिनांक टाकायचा आहे. त्यानुसार आपल्याला जर धान्य तुम्ही दुसऱ्याला दिलं असेल तर तुमचं हा धान्य हे कमी झालं म्हणून तुम्ही वजा टाकायचं. इथं जर धान्य तुम्ही घेतलं असेल तर तुमच्याकडे आलेलं आहे ते म्हणून तुम्ही इथं धन 5 टाकायचं आहे, 5 किलो घेतलं म्हणून. जर धान्य तुमचं खराब झालं तर ते तुमच्याकडून कमी झालेलं आहे म्हणून मी 4 किलो कमी झालं म्हणून मी वजा 4 टाकलेलं आहे. ही म्हणजे इथं सोय आहे तुमच्या ह्याच्यानुसार करायची. आता त्यानंतर इथं भाजीपाला टाकायचा आहे. भाजीपाल्याचे मी कोड टाकलेले हे पाहू शकता तुम्ही. आणि त्यानंतर इथं इंधनाचे रेट तुम्ही सेट करू शकता प्रत्येक महिन्याला. आता मी सगळे सेट केलेले आहेत, पण एखाद्या वेळेस जर शासनानं रेट बदलले तर तुम्ही तिथलं खोडून तिथं रेट बदलू शकता. आता याच्या पुढे आपल्याला जायचं आहे सप्टेंबरमध्ये, कारण सध्या सप्टेंबर चालू आहे. आता सप्टेंबरमध्ये गेल्यानंतर आपल्याला जाणवेल की इथे नाचणी शनिवारी द्यायची आपल्याला. आणि मी जर शनिवारचं इथं जर टाकलं, समजा शनिवारी इथं आहे आणि शनिवारी टाकले मी 30 विद्यार्थी टाकले, दर शनिवारी मी 30 विद्यार्थी टाकले. सॅटर्डे इथे 30 आहेत. ओके. त्यानंतर मी ह्या शनिवारी 30 टाकले, 40 टाकले समजा. अशा पद्धतीनं माझं नाचणीचं पण कॅल्क्युलेशन होतं इथं, कारण शनिवारी नाचणी सत्व द्यायचं आहे आपल्याला. मग इथं नाचणीच्या कॉलममध्ये तुम्हाला बघायला मिळेल नाचणी 600 ग्राम, 800 ग्राम झालेली आहे. आणि इथं 1.4 ही नाचणी वापरली गेलेली आहे. आपल्याकडे 0 होती म्हणून वजा 1.4 आहे. पण नाचणी शासनाने दिलीच नाही म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचं ठराव आपण दाखवू शकतो की हिशोबामधून नाचणी न दिल्यामुळे हिशोबामधून वजा करण्यात यावी म्हणून इथं आपण टाकू शकतो वजा 1.4 किलो. म्हणजे इथं आपल्याकडं वजा म्हणजे आपल्याकडून कमी नाही झालं तर आपण घेतली 1.4. कशासाठी घेतली, हिशोब जुळवण्यासाठी आपल्याकडे घेतली आणि आपण काही दिले नाही आहे त्यामुळे आपल्याला इथे 0 आलेलं दिसेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जे धान्य आलंच नाही आहे किंवा वापरलंच नाही त्याचा विनियोग अशा पद्धतीने करू शकता आणि त्याचा उल्लेख शाळा व्यवस्थापन समितीमध्ये तुम्ही करू शकता अशा पद्धतीनं. ठीक आहे. आता जे जुने वापरकर्ते त्यांची पोषण आहाराची शीट जी आहे ती कॉपी करायची समजा. तर आता समजा मला जून महिन्यातली शीट कॉपी करायची इथे. आता जून महिन्यामध्ये जातो मी डबल. आता ही माझी शीट आहे जुनी, ह्याचं व्हर्जन 2.2.6 असं आहे. आता हा एप्रिल महिन्यातला मी आधीच घेतलेला आहे. आता मी परत इथं प्राप्तमध्ये जातो, कारण प्राप्त मला जूनमध्ये झालेला आहे त्यानुसार मी हा कॉपी करतो. जुनी शीट म्हणजे व्हर्जन जुनं आहे बरं, शीट
जुनी नाही आहे. ठीक आहे, कॉपी केलं मी. त्यानंतर आत्ताच्या लेटेस्टमध्ये आलो, जून महिन्याच्या प्राप्तमध्ये मी सिलेक्ट केलं, जिथं पेस्ट करायचं तिथं, आणि पेस्ट स्पेशलमध्ये गेलो आणि पेस्ट व्हॅल्यूज केल्या. तर इथं सगळं माझं त्या आलेलं दिसतं. त्यानंतर मी लाभार्थीसुद्धा पेस्ट करतो. मी 1 तारखेपासून घेतो ते 30 तारखेपर्यंत. ठीक आहे, आपल्याला कॉपी करायचं आहे आणि त्यानंतर इथे पेस्ट स्पेशल करायचं. जून महिन्यामध्ये हे पेस्ट स्पेशलमध्ये पेस्ट व्हॅल्यूज करायचं आहे. त्यामुळे सगळ्या व्हॅल्यूज इथे येतील फॉर्मॅट न बदलता. जर तुम्ही तसं जर केलं तर फॉर्मॅट बदलू शकतो. अशा पद्धतीने संक्षिप्त मेनूचे सुद्धा घ्यायचे आहेत. सगळा डाटा तुम्ही असा कॉपी करायचा आहे. 2 मिनटामध्ये जास्तीत जास्त 5 मिनटामध्ये डाटा कॉपी होऊन जाईल आणि तुम्ही नवी शीट सरळ पद्धतीनं वापरू शकता. इथं पण मी पेस्ट व्हॅल्यूज करतो. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही जुना डाटा घ्यायचा आहे. नोंदवायचं काम इथे संपलेलं आहे. आता पुढचा भाग बघू आपण, मेनू. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की मी मेनूचे संक्षिप्त रूप वापरले. आता हे जे संक्षिप्त रूप आहेत हे व्हेज पुलाव आहे, त्यानंतर मूग डाळ खिचडी आहे. हे सर्व त्रिसंरचित जे मेनू आहेत. अंडा पुलाव, चवळी खिचडी, मसाले भात, मटकी उसळ. मटकी उसळ काय केलं, MTK, मटकी MTK, आणि व्यंजन घेतले तर पुन्हा एक अध्यक्ष घेतले उसळला, MTRP. हे तुम्ही सुद्धा सेट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि हे जुन्या आपल्या पोषण आहारातले मेनू आहेत. हे तूर डाळला TD, मसूर डाळला MSD, मटकीला MT, म्हणजे त्या दिवशी एकच कडधान्य वापरायचं होतं. चवळीला CHVL, हरभऱ्याला HR, वाटाण्याला VT हे वापरलेलं आहे. आता त्यानंतर मी 2 मेनू आणखी सेट केले, हरभरा आणि मसूर डाळ. ह्याला नाव दिले HR1 आणि इथे MSD1. इथे HR आहे बघा आणि हे MSD पण आहे इथं मसूर डाळ. का तर एप्रिल महिन्यामध्ये रेट वेगळे होते म्हणून हे मी स्पेशल मेनू तयार केले 2. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने तयार करू शकता किंवा मी तयार केलेलेच आहेत ऑलरेडी, ते तुम्ही वापरू शकता. जर तुमच्या शाळेवर वेगळं धान्य असेल तर तुम्ही इथं मेनू सेट करू शकता वेगळे आणि त्यांचा वापर त्या महिन्यामध्ये करू शकता. आता हे मेनू तयार झाले पण यांचा दर आपल्याला फिक्स करायचा. त्यासाठी आपल्याला जायचं दर या विभागामध्ये. या विभागामध्ये गेल्यानंतर तुम्हाला इकडे दिसेल सर्व हे मेनू दिसतील त्रिसूत्रीचे हे, आणि त्यांचा त्रिसूत्रीनुसार आपण अगोदरच हे सेट केलेलं आहे. तुम्हाला सेट करायची गरज नाही आहे. त्यानंतर हे जे जुने मेनू आहेत ते सुद्धा मी सेट केलेले, ते सुद्धा तुम्हाला सेट करायची गरज नाही. इकडे संपूर्ण तुमचे काही रेट वेगळे असतील तर ते तुम्ही निश्चित इथं बदलू शकता. बदलताना लक्षात घ्या, इथं मसूर डाळ 1 ते 5, मसूर डाळ 1 ते 6, मटकी 1 ते 5, मटकी 6 ते 8, 1 ते 5 6 ते 8, 1 ते 5 6 ते 8, अशा पद्धतीचं आहे. अशा पद्धतीने बदलू शकता. इथं मी हरभरा H1 हे आत्ता तुम्हाला मी हरभरा H1 आणि MSD म्हणजे मसूर डाळ H1 हे केलेलं आहे. हे एप्रिल महिन्यासाठीचे मेनू आहेत आणि त्यांची रेट मी इथं ठेवलेली. इथं तांदूळसारखं आहे, कडधान्यासारखं आहे, फक्त हे जिरे ह्याच्यामध्ये फरक आहे. इथं 0.1 आहे, इथं 0.15 ग्राम वापरायचं आहे. असा थोडासा फरक आहे. तुमच्याकडे जर फरक असेल तर असा सेट करायचा आहे आणि तिकडं वापरायचा आहे वेगळा मेनू. भविष्यातही शासनाने जर वेगळे मेनू दिले तर तुम्हाला मेनू विभागात जाऊन सेट करायचे. मेनू हे मेनूच्या जागी त्यांचं संक्षिप्त नाव टाकायचं आणि इथं त्याचं दीर्घ नाव टाकायचं. त्यानंतर दर विभागात द्यायचं आणि त्याचे दर सेट करून टाकायचे आणि नंतर नोंदणीमध्ये येऊन ती इथं संक्षिप्त रूप टाकून, इथं एक संक्षिप्त रूप तसे वापरून संक्षिप्त रूप टाकून तुम्ही ते वापरू शकता. आता हे झालं दर आणि मेनू या विभागाचे. त्यानंतर आपण राशन विभागात जाऊ. राशन विभाग असा आहे की ते तुम्हाला असिस्ट करतं, सांगतं की उद्या काय तुम्हाला शिजवायचं आहे. मग आता उद्या काय शिजवायचं हे जर आपल्याला माहीत करून घ्यायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल, अगोदर नोंदवहीमध्ये जावं लागेल. आता आज समजा सप्टेंबर महिना आहे, ऑगस्ट सप्टेंबर, ठीक आहे. आज किती तारीख आहे, 24 तारीख आहे. आता उद्याचं मला द्यायचं आहे म्हणून आज मी काय करणार, उद्याचा मेनू देणार. 24 आहे ना, 25 सप्टेंबरचा, 24 सप्टेंबर रोजीच मेनू लाभार्थी टाकतो. किती असतील, 25 असतील. समजा 25 लाभार्थी अंदाज टाकले. त्या दिवशी अंडा पुलाव आहे, हा सगळा मेनू तयार होईल उद्याचा. मग हा अंडा पुलाव ॲटोमॅटिक इकडं कॅच केला जातो. जो सगळ्यात उशिराचा मेनू आहे, जो सगळ्यात मोठी दिनांक आहे इथे कॅच केल्या जाते फॉर्म्युल्यानुसार. मग इथे तुम्हाला दिसेल की आपण 25 सप्टेंबर इथं दिनांक आलेला आहे, हा 25 सप्टेंबर. हे सरळ तुम्ही कॅच करू शकता, कॉपी करू शकता अशा पद्धतीने. इथून अशा पद्धतीने हे कॉपी करायचं आणि तुम्ही सरळ हे तुमचे व्हॉट्सअप, आपलं स्वयंपाकीन ताई जी आहे तिच्या व्हॉट्सअप मोबाईलवर किंवा टेक्स्ट मेसेज पाठवू शकता आणि हे मेसेज दाखवून तुम्हाला ते सरळ कडधान्य देऊ शकतात. आणि हे काम आमच्या शाळेतली मुलंच करतात. स्वयंपाकी ताई काय करते, मुलांना मोबाईल दाखवते आणि मुलं मोजून धान्य देतात. म्हणजे तो पण एक ताण जातो आणि मुलं आणि बाई मिळून धान्याचं आपलं व्यवस्थापनसुद्धा ठेवू शकतात. हा आहे आपला पूरक, आपलं मेन राशन हा विभाग.
राशन विभागातून गेल्यानंतर प्रिंट विभाग, जो प्रिंट विभागामध्ये आपल्याला इथं महिना निवडण्याची सुविधा आहे. सप्टेंबर महिना आहे, इथं वेगवेगळे महिने निवडू शकतो आपण. आता मी एप्रिल महिना निवडला. एप्रिल महिना निवडला की ॲटोमॅटिक इकडे सगळे मेनू आपलं डाटा बदलतो. 1 ते 5 आहे इकडे, पुन्हा 1 ते 5 किंवा 6 ते 8. 6 ते 8चा इकडे निवडला तर सगळा 6 ते 8 एप्रिल 6 ते 8चा डाटा तयार होतो. मी जर इथं 1 ते 5 निवडला तर एप्रिल 1 ते 5चा निवडतो. मी जर सप्टेंबर टाकला तर सप्टेंबरचा इथं डाटा सगळा येतो आणि ह्याची प्रिंट तुम्ही काढू शकता. प्रिंट कशी काढायची याचं मी मार्गदर्शन तुम्हाला करतोच. आता इथं वैशिष्ट्य काय, जे वजा आहे ते तुम्हाला इथं मायनसमध्ये आलेलं दिसेल. ठीक आहे, आपलं सॉरी डार्क थीममध्ये आलेलं असेल, पांढरं अक्षर आणि काळी बॅकग्राऊंड ओळखू येण्यासाठी की हे मायनसमध्ये आहे, आपल्याकडे संपत आलेलं धान्य म्हणून. ठीक आहे, आणि इथं भाजीपाला बघा टाकलेलं आहे 1-3G. आता तुम्ही म्हणाल हे भाजीपाला 1-3G काय आहे, तर 1-3G याचा अर्थ असा आहे, मी आपल्याला इकडं खाली भाजीपाला हे नाव सेट केलेलं आहे. भाजीपाल्यामध्ये 1 टमाटा आहे, 2 मिरच्या आहे, 3 काय आहे वांगी आहेत. हे आजच्या मेनूमध्ये वापरलेले. तुम्ही बटाटा वापरला 4 टाका, तोंडली वापरली 5 टाका, शेवगा वापरला तर 7 टाका, वालपापडी वापरली तर 7 टाका, शिरोळे वापरलं तर 23 टाका, लासणी वापरली तर 18 टाका, भोपळा वापरलं तर 17 टाका. आणि तुमच्याकडे वेगळा काही मेनू असेल, वेगळं काही धान्य असेल तर ते इथं तुम्ही एडिट करू शकता. त्याचा नंबर टाका कॉमा देऊन आणि ते धान्य इथं तुम्ही नंबर देऊन त्या महिन्यामध्ये वापरू शकता. त्यानंतर पूरक आहे, बिस्किटला बी इनिशियल टाकले त्याचं बी, गुळाला G टाकले, राजगिराला R टाकले, चिक्कीला C टाकले, शेंगदाणा लाडू लेस टाकले. त्याचं मी इथं त्याचं आपण हे करू शकतो. आता इथं 1-3 आणि G याचा अर्थ गुळ आहे, 1 याचा अर्थ मिरची आहे, कोथिंबीर, आणि 3चा अर्थ काय आहे, 1चा अर्थ टमाटा आहे आणि 3चा अर्थ वांगी आहे. म्हणजे वांगी, टमाटा आणि गुळ त्या दिवशी आपण वापरलेला आहे. अशा पद्धतीचं आपण हे इथं प्रिंट काढून आपल्या इकडे लागू शकतो आणि भाजीपाल्याची नोंदसुद्धा ठेवू शकतो. आता हे झालं प्रिंट विभाग. दर विभाग झाला, मेनू विभाग झाला. मासिक प्रपत्र. मासिक प्रपत्र हे केंद्र प्रमुखांना द्यायचं पत्र आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला महिना निवडायचा, सप्टेंबर, ऑक्टोबर हे निवडायचं आणि त्या दिवशी त्यावेळेसचा डाटा तयार होईल. त्यावेळेसची पटसंख्या तुम्हाला इथे टाकायची. हे टाकण्यासाठी सुविधा आहे. जेवढा गिरे भाग आहे तेवढं तुम्ही टाकायचं. त्यावेळेसचा रेट 2.8 आहे इंधन बिल व भाला खर्चाचा. त्याची विगतवारी इंधन बिल, पूरक आहार आणि भाजीपाला अशामध्ये केलेली आहे. जर त्यावेळी शासनानं रक्कम वाढवली तर विगतवारी तुम्ही इथं टाकायची आहे. त्या विगतवारीनुसार इथं आपल्याला सर्व काही तयार झालेलं दिसतं. इथं मदतनीस संख्या टाकायची आहे, आपोआप रेट टाकायचं आहे, त्यानंतर त्याचं कॅल्क्युलेशन होऊन आणि त्यानंतर दिनांक टाकायचा इथं. ठीक आहे, हे झालं की ऑटोमॅटिक सर्व काही प्रिंट काढू शकतो याची. आता हे झाल्यानंतर नाशिकच्या एक शिक्षक बंधूंनी आम्हाला फॉर्मॅट दिला होता, त्या फॉर्मॅटनुसार आपण हे बनवलेलं आहे. इथं तुम्हाला इथं पटसंख्या इथं काय आहे पटसंख्या टाकायची आहे, त्यानंतर इथं सर्व काही ॲटोमॅटिक होऊन जाईल. त्यानंतर लातूरच्या बंधूंनी टाकलं होतं उभा फॉर्मॅट तांदळाचा. त्यानंतर ह्याचाही तुम्ही वापरू शकता, बघू शकता आणि वापर करू शकता. जर मागितलं तर द्या, रिकाम्याच देण्याची काही गरज नाही. आता आपल्याला बघायचं की प्रिंट कशी काढायची. आता तुम्ही सर्व हे बघितलेलं आहे. मी हे ह्या 3 ठिपक्यात गेलो, त्यानंतर इथं शेअर अँड एक्सपोर्टमध्ये गेलो, त्यानंतर प्रिंट ह्या विभागात गेलो, प्रिंट विभागात जाऊन लेटरच्या ह्याला गेलो आणि इथं आपण पेपर निवडू. अगोदर पेपर मी A4 निवडला. तुमच्याकडे लिगल असेल तर लिगल वापरा, लेटर असेल तर लेटर वापरा. मी A4 वापरतो, A4 टाकलेला आहे. पेजेस एकूण 12 आहेत. आता मी लँडस्केप करतो. ह्याला लँडस्केप केल्यानंतर पुन्हा आणखी थोडासा वेळ घेतो, 2 सेकंद, 4 सेकंद, 5 सेकंद, 6 सेकंद. त्यानंतर आपल्याला इथं वेगवेगळे तयार झालेले दिसतात. आपला मेनू कुठे आहे बघा. आपल्याला काय पाहिजे, मासिक प्रिंट पाहिजे महिन्याची. तर महिन्याची प्रिंट आपल्याला इथे दिसते. ही महिन्याची एकूण प्रिंट आहे 10 नंबरला. ठीक आहे, तर ती 10 नंबरची प्रिंट आपण वापरू शकतो. त्याचबरोबर आपल्याला इथं हे केंद्र प्रमुखांचं दिसतं पत्र, हे सुद्धा वापरू शकतो. पण आपल्याला महत्त्वाचं काय, हे आहे 10 नंबरचं. हे प्रिंट काढून आपल्याला नोंदवीला चिटकवायचं, नोंदवीला यायची गरज नाही. मग 10 नंबरचीच काढायची. तर मी परत इथं बाणात जाणार, इथं पेजेसमध्ये जाणार, इथं रेंजेसमध्ये जाणार आणि इथं फक्त 10 नंबर टाकणार. तुम्हाला ज्याचं काढायचं त्याचं तुम्ही टाकू शकता. मला 10चीच काढायची, मी 10ची टाकलं. आणि तुम्हाला इथं सुंदर इथं PDF तयार होते. डाउनलोड करायची. डाउनलोड केल्यानंतर छानपैकी नाव द्यायचं, त्याला सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर तुम्ही इकडे उघडून पाहू शकता. हे पहा किती मस्त PDF तयार झाली. ह्याची प्रिंट काढल्यानंतर अतिशय सुंदर अशी PDF तयार होते. ठीक आहे, आणि ह्याची प्रिंट काढायची. PDF आपल्या मोबाईलमध्ये जतन करून ठेवायची आणि PDF काढून प्रिंट काढून आपण आपल्या वहीला लावायची. सर्व काही आहे ह्याच्यामध्ये, तुम्हाला हाताने लिहायची गरज नाही. ओके, आता त्यानंतर आपलं हे काम झालेलं आहे. आणखी जर काही तुम्हाला वाटत असेल तर नक्की कळवा, तसे अपडेट आपण देत राहू.